अजिंक्य महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आता बारामती तालुक्यातील कारखिले आज या ठिकाणी गेले 5 दिवस झाले जगाचा जगनायक ज्यांना म्हटलं जातं असे संत श्रेष्ठ बाळूमामा यांची बद्री क्रमांक पगा क्रमांक पालखी क्रमांक 15 याचं आगमन 5 दिवसापूर्वी झालं होतं। आणि या कारखिल गावचे जे ग्रामस्थ आहेत सर आपलं नाव सांगा। रुदास नानी सर 5 दिवसापासून आपल्या इथं पालखी आली, आपण काय काय नियोजन आपल्या गावाच्या एक जण बोल गावाच्या वतीने जेवण काय लागेल ते सगळं 5 दिवस या ठिकाणी 5 दिवस या ठिकाणी माझे सरपंच येतं कांतीलाल भाकर आपण 2 शब्द बोलू। आपल्या गावामध्ये जी 15 नंबर पालखी आली त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी अगदी व्यवस्थितरित्या काम व्यवस्थित केलेलं आहे। जेवणाची जी सोय कुठेही अडचण नाही आली, काय नाही आली, तरी गावाच्या वतीने या ठिकाणी अधिग्राममधील ते डायरेक्टर गिरमन लोंढे तुम्ही 2 शब्द सर बोला। श्री संत सद्गुरू बाळूमामा त्यांना स्वतंत्र नतमस्तक होऊन कारखिल गावामध्ये गोदगाव सावंतवाडी येथील 5 दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये आगमन असताना ग्रामस्थांनी महिलांनी पैठवणी कारखिलच्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। मेंढी माऊलींची सेवा करताना सेवा करताना आणि पण पाहिलं तर एक मोबाईल आम्हाला सापडला होता, तिथल्याच एका भक्ताने आणून दिला आणि आम्हाला ओळख पटवून तो मोबाईल आम्ही परत त्यांना दिला। की आता आम्हाला साक्षात चमत्कार आम्हाला बाळूमामाने आम्ही सेवा करताना दाखवलेला आहे। चांगल्या पद्धतीने सर्व ग्रामस्थांनी नियोजन केलेले आमचे जेवणाचं असेल किंवा शेळ्या मेंढ्यांचा चारा असेल किंवा आता आमचे भाविक भक्त आहेत सचिन भक्त प्रकाश बाबळे सर्वच रावसाहेब नाना सगळेच आमच्या गावातील सर्वच जाती धर्मातील सर्व एकत्रित येऊन हा उत्सव आम्हाला बाळूमामाच्या रूपामध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजे आम्ही आमचं बुद्धी समजतो। आम्हाला गेल्या साधारण 3-4 वर्षापूर्वी बाळूमामाचं झालं होतं। आम्ही दरवर्षी पण बाळूमामाचं दर्शन मिळण्याचा आनंद आणि हा मोठा पूर्ण अनुभव आलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचंही आम्ही आमच्या गावाच्या बाळूमामाच्या वतीने आभार व्यक्त करतो। या ठिकाणी बाळूमामाचे भक्त आणि जे महाराज आहेत रात्री ज्यांचं प्रवचन संगीत प्रवचन झालं महाराज आपलं नाव सगळं भंडाऱ्याने भरलोय। मामांच्या संप्रदायामध्ये अतिशय सुश्राव्य असं सगळं भंडाऱ्याने भरलोय। 12 वाजेपर्यंत टाकतो बाळूमामाची या ठिकाणी पालखी आली आरामदे उद्या दिवस आजचे दिवस आहे नाही येत अहवाल मिळालेला असेल याबद्दल आपण 2 शब्द बोला। यानंतर पालखी आपली कुठे जाणार आहे, ज्यानंतर या संपूर्ण या पालखी सोहळ्यामध्ये 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काही कृती असतील तर जेणेकरून पुढच्या गावामध्ये किंवा पुढच्या वर्षी त्या दुरुस्त करता येईल अशी आपण सूचना मांडावी। कोरेश्वराच्या स्पदक प्रशान आणि कोरजई मातेच्या स्पदक प्रशान पावन तारखेचं गाव आहे। त्या नावाचे जगाचा मालक ब्रह्मांड आत्मपूर्ण निवासी श्रीमंत बाळूमामा त्या कोरेश्वराच्या पावनभूमीमध्ये याच्या अगोदरही मामांची बकरी आली होती 16 नंबरची। त्यावेळेस सुंदर अशी सेवा घडली आणि ती सेवा त्या भगवंताला आवडली म्हणून भगवंत पुन्हा भेटायला या गावाला आलेला आहे। कारण त्यांची लेकरं बाळ या गावामध्ये आहेत आणि निश्चित स्वरूपामध्ये काही त्रुटी खूप सुंदर अशी सेवा मामांच्या शाळे मेंढ्यांची या गावानं केलेली आहे। आणि म्हणून देव आज या ठिकाणी 5 दिवस विसवला, 5 दिवस थांबला आणि प्रत्येकाला या ठिकाणी त्या दर्शनाचा योग या भगवंतानं घडवलेला आहे। या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की जसं या कारखिल गावानं जगाच्या मालकाची मेंढी माऊली सांभाळली तसं प्रत्येकानं या मेंढी माऊलीची सेवा करावी। कारण देव जर कुठं असेल तर देव त्या मेंढी माऊलीमध्ये आहे, तिच्या भक्तीमध्ये आहे, तिच्या सेवेमध्ये आहे। आणि हा तळ आता आज उठून जवळच असलेल्या वासुंदे गावामध्ये जाणार आहे। त्या ठिकाणी सर्व पितृ अमावस्या संपन्न होणार आहे। त्या ठिकाणी काय जो पण देवाची इच्छा आहे तो पण देव त्या ठिकाणी राहील आणि पुन्हा पुढच्या गावाला चालू राहील। हा दिंडी सोहळा आहे, या गावातून त्या गावावरती दिंडी सोहळा जात असतो। प्रत्येकानं आपल्या गावाला या मेंढी माऊलीचं पाऊल लागावं आणि सेवा घडावी अशी प्रत्येकानं सेवा करावी एवढी सांगणार आहे। बाळूमामाच्या जो चरणी आला तो तरल्याशिवाय राहिला नाही
या ठिकाणी बाळूमामाचे असंख्य भक्त महाराष्ट्रामध्ये किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा होते। या 15 नंबर बगीचा या पालखी सोहळ्याचा गेले 5 दिवस कारखेल गावामध्ये, बारामती तालुक्यातील कारखेल गावामध्ये मुक्काम होता। संपूर्ण ग्रामस्थानं मेंढी माऊलीची तसेच सेवेकऱ्यांची तसेच बाळूमामाची या ठिकाणी मुक्त हस्ते सेवा केली। तन मन आणि धन तिन्ही वापरून या ठिकाणी मेंढी माऊलींच्या औषधासाठी खर्च केलेला आहे। या ठिकाणी सेवा करण्याचा जो हा वारसा, संतांची भूमी असलेली ही महाराष्ट्र भूमी, या महाराष्ट्र भूमीमध्ये बाळूमामा यांचं आता जो पालखी सोहळा आहे हा अखंड अविरतपणे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिगमन करत असतो, जात असतो आणि बाळूमामांचं महात्म्य हे सामान्य जनतेला तसेच भक्तांना पटत असतं। या ठिकाणी अजिंक्य महाराष्ट्र चंद्रकांत लोंढे, थेट कारखेल बारामती येथून। धन्यवाद। बाळूमामाच्या नावाने मेंढी माऊलीच्या नावानं आमची पालखी बगी क्रमांक 15 पालखी या ठिकाणी कारखेल गावामध्ये आहे आणि या संपूर्ण महिला कारखेल गावाने पंचकृषी यांनी सेवा बांधिक असलेली जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होता आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर जे भांडी राहतात त्या भांड्याला भांडी धुण्याची सेवा या सर्व महिला राखतात। या सर्व महिला कारखेल गावामध्ये आहेत आणि त्यांनी ही बाळूमामाच्या पालखीमध्ये रोज या ठिकाणी भांडी घासून बाळूमामाची सेवा केली।